नमस्कार मंडळी. खमंग कट्टा बाय शिल्पामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपण रोज छान छान रेसिपीज बघतोय. आता नवरात्र येत आहे आणि पितृपंधरवडा आता चालू आहे आणि आपल्याकडे नवरात्रामध्ये नैवेद्यामध्ये आपण खीर हा प्रकार नक्की करतो. खिरीपासूनच आपल्या नैवेद्याच्या ताटाला सुरुवात होते. आणखी पितृपंधरवड्यात सुद्धा खिरीला विशेष स्थान आहे. तर ही खीर पटकन होण्यासाठी प्रत्येक वेळेला आपल्याला बदाम काजू ते बारीक करा किंवा कुटा एवढा वेळ नसतो. तर आपण असे एक प्रेमिक्स बनवणार आहोत जे तुम्ही खिरीमध्ये, बासुंदीमध्ये, मसाला दुधामध्ये, अगदी हेल्थ ड्रिंक म्हणून सुद्धा वापरू शकता. तर ह्या प्रेमिक्स मध्ये मुख्यतः आपण फक्त बेसिक जे ड्रायफ्रुट्स आहेत तर तेच घातलेले आहेत. काजू आहेत, बदाम आहेत आणि थोडेसे माझ्याकडे होते म्हणून मी पिस्ते घातलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला हे जास्त अजून शक्ती देण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मखाणा घातलेला आहे. हे सर्व जिन्नस उपासाला चालणारे असल्यामुळे तुम्ही घरात येणाऱ्या सवाशणींना, कुमारिकांना तुम्हाला गरम मसाला दूध करून द्यायचं असेल तरी सुद्धा दुधाला उकळ आली की पटकन तुम्ही हे प्रेमिक्स घाला की तुमचं मसाला दूध तयार आहे. खिरीमध्ये घाला. तुम्हाला वेगळे ड्रायफ्रूट घेऊन कुटण्याची वगैरे काहीच गरज नाही, कारण याच्यामध्ये आपण सगळं घातलेलं आहे. तर असं हे प्रेमिक्स जे साधारण 1.5 ते 2 महिने फ्रीजच्या बाहेर सुद्धा टिकतं, तर ते कसं तयार करायचं ते आपण बघूया. आणि त्यापासून आपण लगेच एक तांदूळाची खीर सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. पितृपक्ष चालू आहे म्हणून मी तांदूळाची खीर दाखवणार आहे. नवरात्रात तुम्ही हे प्रेमिक्स गोड पदार्थांमध्ये, कारण त्याच्यामध्ये बेसिकली ड्रायफ्रुट्स आणि मखाणा असल्यामुळे ते सगळं चालणार आहे. मिल्क पावडर असल्यामुळे पटकन बासुंदी करायची असेल, गरम मसाला दूध किंवा आटीव दूध बनवायचं असेल तर तरी सुद्धा हे कामाला येणार आहे, कारण त्याच्यामुळे त्याचं म्हणजे आटवण्याची जी प्रोसेस आहे ती मिल्क पावडरमुळे लवकर होते. तर असे हे प्रेमिक्स आपण बनवूया आणि त्याच्यापासून खीर पण बनवून बघूया. आणि तुम्ही अजून कुठल्या वेगळ्या प्रकारे प्रेमिक्स बनवत असाल किंवा वेगळे तुमचा काही प्रकारे तुम्ही नवरात्रासाठी, सणावारांसाठी तयारी करून ठेवत असाल तर ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुम्हाला हे प्रेमिक्स कसं वाटलं तर ते पण सांगा आणि नक्की करून बघा. आणि आपल्या ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून आपण अशा छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत मी घेऊन येईन. आणि तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मात्र मला आवर्जून लिहा की तुम्ही असं कुठलं प्रेमिक्स बनवून ठेवता का तुम्ही ड्रायफ्रुटची पावडर बनवून ठेवता. कोजागिरीला सुद्धा असं प्रेमिक्स बनवून ठेवलं तर बाजारातून वेगळं काही मसाला आणण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. लहान मुलं जेव्हा शाळेत नाही येतात किंवा शाळेत जाताना दुधामध्ये सुद्धा तुम्ही मिक्स करून दिलं तर ते खूप सुंदर हेल्थ ड्रिंक म्हणून कामाला येईल. तर असं हे प्रेमिक्स आज आपण बघणार आहोत की जे ज्येष्ठ नागरिकांसाठी, आणि हे शुगर फ्री आहे. मी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची साखर वापरलेली नाहीये. त्याच्यामुळे मधुमेही रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, जे कोणी डाएट करतायत, जे साखर खात नाहीत पण ज्यांना प्रोटीन आणि त्याची गरज आहे शक्तीच्या याची, तर त्या सगळ्यांना हे प्रेमिक्स चालणार आहे. तर नक्की करून बघा. आणि चला आपण आता सुरुवात करूया प्रेमिक्स बनवायला. खीर दाखवले तुम्हाला तांदूळाची बनवून त्याच प्रेमिक्स पासून. तर आपण प्रेमिक्स बनवूया आधी छानपैकी. त्याच्यासाठी मी घेतलंय एक 100 ग्रॅम मखाणे घेतलेले आहेत. प्रत्येकी 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत. पिस्ता आहे थोडासा माझ्याकडे म्हणून घेतलाय. 1 कप मिल्क पावडर घेतली आणि 2 छोटे चमचे वेलचीची पूड घेतली. इतकंच साहित्य आपल्याला लागतंय. तुम्हाला जर अजून कुठले ड्रायफ्रूट ऍड करायचे तुम्ही करू शकता, पण हे बेसिक इन्ग्रेडियंट्स दाखवलेले आहेत. पॅन मध्ये अगदी थोडा 1 चमचा तूप घातलेला आहे आणि आपण आधी बदाम रोस्ट करून घेतोय. आणि बदाम छान अर्धवट रोस्ट होऊन आले मग आपण त्याच्यामध्ये काजू घालूया, कारण बदामाला नेहमी जास्त वेळ लागतो थोडंसं परतायला. एक क्रॅक जायला लागला की समजायचं की बदाम आपला भाजून झाला. आणि त्याच्यामध्ये आपण काजू घालतोय. काजूचा रंग बदलला की समजायचं की काजू म्हणजे रंग बदलला, म्हणजे थोडासा तर असा ब्राउनिश त्याला टेक्स्चर यायला चालू होतं की दोन्ही आपलं छान परतून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पिस्ता पण घालायचा आहे की जेणेकरून तोही रोस्ट होतो. रोस्ट असल्यामुळे काय होतं, त्या पावडरचं प्रेमिक्सचं शेल्फ लाईफ पण वाढतं. ही साधारण जे प्रेमिक्स आहे हे तुम्ही महिना 1.5 महिना सुद्धा ठेवू शकता, काहीही हरकत नाही. फ्रीजच्या बाहेर, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाहीये. आणि याच्यामध्ये मी पिस्ता पण टाकला आणि हे छान रोस्ट करून घेतलेलं आहे. आणि आता आपण परत 1 चमचा साजूक तूप टाकून आपण मखाणे सुद्धा जे आहेत तर ते सुद्धा आपण रोस्ट करून घेऊया की जेणेकरून मखाणे कुरकुरीत होतील. मखाणे जेव्हा आपण आणतो तेव्हा ते अगदी असे चिवट असतात आणि तुम्ही ते छान 2 ते 3 मिनिटं परतवलेत की मग ते छान, तुम्ही हाताने मला मोडून पण दाखवेन तो, की त्याला छान एक क्रंचीनेस येतो.
हे फक्त खिरीसाठी नाही, तर तुम्हाला मसाला दूध करायचं असेल, बासुंदी करायची असेल, कोजागिरीचं आपण दूध आटवतो, या सगळ्याला हे प्रेमिक्स उपयोगी पडतं. पण आता नवरात्र येतंय, आपण खीर करतो, सवाष्णींना कुमारिकांना दूध देतो, तर या सगळ्याला तुम्हाला हे प्रेमिक्स उपयोगी पडणार आहे. मुलांना शाळेत जाताना सुद्धा तुम्ही हेल्थ ड्रिंक म्हणून दुधामध्ये बाकी काही आपण हॉर्लिक्स वगैरे घालतो तसं सुद्धा तुम्ही हे प्रेमिक्स त्यांना घालून देऊ शकता. हे फार पौष्टिक आहे. हे दोन्ही आपलं छान रोस्ट झालेलं आहे आणि आता आपण याची पावडर करून घेतलेली आहे. आधी मखाण्याची पावडर करून घेतली आणि मग मी आपले जे ड्रायफ्रुट्स आहेत त्याची पावडर करून घेतली. आता याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे मिल्क पावडर. मिल्क पावडरने काय होतं, कुठलाही पदार्थ लवकर घट्ट होतो, तर त्याच्यामुळे आपण मिल्क पावडर वापरणार आहोत. आणि याच्यानंतर आपल्याला घालायचे वेलदोडा पूड. जायफळ पूड आधी घालून ठेवू नका. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ऐन वेळेला ताजी जायफळ पूड करून घाला. आणि असं आपलं हे प्रेमिक्स तयार झालेलं आहे. आणि आता मी तुम्हाला खीर करून दाखवते. पितृपक्ष चालू आहे त्याच्यामुळे तांदूळाची खीर करून दाखवते. आंबेमोहर तांदूळाची कणी जी होती ती मी भिजत घातलेली होती आणि तुपावर आता ती कणी मी परतवते छानपैकी. आणि त्याच्यामध्ये एक नैवेद्याच्या वाटीभरच मी पाणी घालणार आहे आणि ती शिजवून घेणार आहे. आधी जसं आपण भात शिजवतो तशी मी कणी शिजवून घेणार आहे थोडी. आणि ती एक 80% शिजल्यावर मी त्याच्यामध्ये दूध घालणार आहे. तर तुम्ही बघत असाल ही कणी छान शिजली. कणी असल्यामुळे पटकन शिजते ती. आणि आता याच्यामध्ये मी घातलेलं आहे एक वाटीभर दूध. तुम्ही बघत असाल तर ती छान पटकन अशी थोडे उकळायला लागलं की आपलं जे प्रेमिक्स आहे तर ते साधारण एक 2 चमचे याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. साधा पोहे खातो तो चमचा तुम्ही बघितलं असेल तर 1 चमचा मी टाकल्यानंतर अर्धाच टाकलेला आहे, कारण माझे वाटीची छोटं आहे, छोटी वाटीभर मी घेतलेलं आहे. आणि एक 2 ते 3 मिनिटं नंतर छान उकळल्यावर लगेचच हे दाटसर होतं. आणि मग याच्यामध्ये तुम्ही साखर घालू शकता. मी 2 चमचे साखर घालते. साखर थोडी कमी गोड आवडते म्हणून कमी घातली. तुम्हाला हवी तर तुम्ही साधारण या सगळ्याला एक 3 चमचे साखर घालू शकता. किंवा शुगर फ्री करायचं असेल तर तुम्ही साखर न घालता शुगर फ्री पावडर स्टिविया वापरू शकता. आणि अशा प्रकारे आपली ही छान दाट प्रेमिक्समुळे तयार झालेली खीर आहे. नक्की करून बघा हे प्रेमिक्स. कसं वाटलं, आवडलं का तुम्हाला हे प्रेमिक्स बनवलेलं? आणि खीर किती पटकन झाली बघा ना. दुधाला उकळ येताच आपण त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा, कारण माझी क्वांटिटी थोडी होती, थोडंसंच करून बघायचं दाखवायचं तुम्हाला होतं तर म्हणून मी घेतलेलं. तर तुम्ही या प्रमाणामध्ये ते वापरू शकता. आणि बाकी बरेच, आता खीर आपल्याला करायची म्हणून आपण खीर केली, पण नवरात्रात बरेचसे गोड पदार्थ असतात की ज्या वेळेला आपल्याला ड्रायफ्रूट पावडर लागते तर तुम्ही यावेळेला सुद्धा ती घालू शकता. आणि आपण सवाष्णींना कुमारिकांना बोलावतो त्यावेळेला आपण दूध आवर्जून देतो, तर तुम्ही हे छान मसाला दूध त्यांना विथ आपण म्हणतो की एनर्जी बुस्टिंग आणि प्रोटीन वाला असं भरपूर असं छान दूध देऊ शकता. तर करून बघा नक्की आणि नक्की आवडेल तुम्हाला, मला माहिती आहे. तर केल्यानंतर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, तुम्हाला आवडली का, तो अजून काही सुधारणा करायच्या असतील रेसिपीज मध्ये तर तुम्ही नक्की ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर अजून एका छान नवीन रेसिपीसह परत येणार आहे.